आंबेडकरांची युती तुटण्याच्या बाबत म्हणजे आघाडीमध्ये येण्याच्या बाबत संजय राऊतनी मला असं सांगितलं की आम्ही त्यांना गा म्हटलं तर दलित चिडतील, ते स्वतःहून गेले तर आमच्यावर चिडणार नाहीत. हीच हा घ्या महाविकास आघाडीच्या बदमाशीचा जातीवादाचा पुरावा. वंचित बहुजन आघाडीला आणि बाळासाहेब आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये न घेण्याचा महाविकास आघाडीवाल्यांचा डाव कसा होता, हे आहे वाड्यावरचं राजकारण. आमच्या शिकलेल्यांना समजलं नाही तेव्हा सर्वसामान्य तुलनेने कमी शिकलेल्या किंवा अजिबात न शिकलेल्यांना, वंचितांना आणि विशेष करून बौद्धांना हे वाड्यावरचं राजकारण काय डोंगलं समजणार आहे. आपल्या अज्ञानावरच प्रस्थापितांचे राजकीय वाडे उभे राहतात व आपणच आपले बालेकिल्ले उद्ध्वस्त करून पुन्हा आपल्याच नेत्यांवर खापर फोडून मोकळे होतो. बाळासाहेब नेहमी बोलतात की कोणतेही युद्ध पहिल्यांदा मनात जिंकावे लागते, पण संविधान धोक्यात, लोकशाही धोक्यात व आंबेडकरांचा भाजपला फायदा होतो अशा राजकीय डावपेचांना आपण बळी पडून चूक केली आहे. आपल्याच हितशत्रूंना ताकद दिली, पण ही चूक सुधारता येऊ शकते. पुन्हा जोमाने ताकद लावून पूर्ण आंबेडकरी लोकशाहीवादी व संविधानवादी जनतेची फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवू. आपण एकजूट राहिलो तर यांचे वाडे हादरतात व हे आपल्याच काडीने आपले घर जाळतात. हा इतिहास आहे. आपण यानंतर कधीच त्यांच्या राजकीय काव्यांना बळी पडायचे नाही व यांना शरण जायचे नाही, लढायचे. आपला नेता प्रामाणिक, हुशार आणि सक्षम आहे, यांना पुरून उरणारा आहे. आपण आपल्या नेत्याची ताकद वाढवूयात, म्हणजे आपले सुरक्षा कवच मजबूत करूयात. जय भीम, जय संविधान, जय प्रजासत्ताक भारत.